राम शेतकरी मित्रांनो, हा आपला मक्याचा प्लॉट आहे. तर याला 48 दिवस पूर्ण झालेले आहे. तर मित्रांनो, याला काय जास्त खर्च केलेला नाही आहे. पहिला फवारणीचा जो हात आहे तो एकदम नॉर्मली घेतलेला आहे. क्लोरोसायपर आणि इमामेक्टिन प्रोक्लेमचं. आणि त्यानंतर मटेरियलचा एक डोस दिलेला आहे. मटेरियलचा डोस देताना काय जास्त दिलेला नाही, फक्त 5 बॅगा दिलेला आहे 2.5 एकरला. त्यामध्ये 2 युरियाच्या थैल्या आणि 4 20-20-013 बस एवढंच दिलेलं आहे. याच्या उपर काही दिलेलं नाही आहे. आता हा 48 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. आता एक डोस द्यायचा आहे मटेरियलचा, तो म्हणजे पोटॅश, झिंक आणि युरियाची 2 बॅगा. बाकी आता दुसरा हात फवारणीचा केलेला आहे मी मक्याला. तर तो काय केलेला आहे, क्लोरोसायपर आणि इमामेक्टिनच दिलेलं आहे, प्लस त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये झिंक मारलेलं आहे. बाकी काही मारलेलं नाही मित्रांनो. मग काय पीक खर्चिक नाही आहे, त्यामुळे उत्पन्न भरघोस देणारं पीक आपल्याला. कपाशीला लई खर्च होत होता. 2-2, 3-3 हात, 4 हात पावडरीचे होऊन जायचे आणि 2-3 डोस मटेरियलचे होऊन जायचे. त्यामुळे कपाशी काय परवडत नव्हती. मग आता एकच ठरवलं, आता घ्यायचं तर मकाचं उत्पादन घ्यायचं आणि उन्हाळी पीक घ्यायचं तर मग हरभरा घ्यायचा, बाकी काही घ्यायचं नाही.